नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दी पॉईंट नंतरच्या लेक्चर सिरीजमध्ये मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं आणि व्यक्तिशः मी आपलं सरचे स्वागत करतो. आपण आता शेवटच्या वर्षात अभ्यास करत आहात आणि ही शेवटची टर्म आपण म्हणूया. पहिल्या टर्मची जरी परीक्षा झाली नसेल किंवा पहिल्या टर्मचाच आपण अभ्यास करत असलो तरीसुद्धा ही आपली शेवटची टर्म ठरावी आणि येत्या जूनच्या अगोदर म्हणजे जून 21च्या अगोदर मार्च 21ला आपली परीक्षा होते, पण जून 21च्या आत आपली परीक्षा होऊन आपला निकाल लागावा आणि पुढं आपण उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरी, उद्योगधंदा, व्यापार याच्यासाठी कार्यरत राहावं अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. आपण पहिलं युनिट संपवून आपण MMPच्या दुसऱ्या युनिटला सुरुवात केलेली होती. ते दुसरं युनिट जे होतं ते भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल अँड सोशल इंटेलिजन्स असं होतं. त्याच्यातला आपण भावनिक बुद्धिमत्तेचा जो काही अभ्यास आहे तो सुरू केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्याची संकल्पना आपण लक्षात घेतलेली होती. एक चार्ट तुम्हाला त्याच्या अंतर्गत दिलेला होता आणि त्यानंतर त्याची व्याख्या म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता कशाला म्हटलं जातं त्याची व्याख्याही आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलेली होती. कारण भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्तेचा एक प्रकार आहे आणि त्यामध्ये एखाद्याच्या भावना आणि त्यावरती नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते. त्या क्षमता व त्याच्यामधला फरक ओळखण्याची जी काही कसोटी आहे किंवा माहिती एखाद्याच्या विचारांना आणि कृतींना मार्गदर्शन करण्यासाठी जी वापरली जाते त्याला अर्थात भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतात. थोडक्यात भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे सर्व भावनांना प्रभावीपणे ओळखण्याची, समजून घेण्याची आणि योग्य करण्यासाठी कार्यक्षमपणे त्याची वापर करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा घटक जो आपण आहे आजच्या तासाला तो अभ्यास करणार आहे. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचे घटक या ठिकाणी आहेत अभ्यासाला. साधारणतः 5 एक घटक सांगितले जातात आपल्याला आजच्या आणि उद्याच्या तासामध्ये. हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ह्याच्यामधला पहिला जो घटक आहे तो आत्मजागरूकता. याला सेल्फ अवेअरनेस किंवा सेल्फ कॉन्शियसनेस आपण असं म्हणू शकतो. आत्मजागरूकता म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो, तर ती आपली मनस्थिती अचूक ओळखण्याची क्षमता आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चालू आहे हे ओळखतोच आपण, म्हणजे ओळखावंच लागतं. तसं आपल्या मनामध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या वातावरणाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या प्रसंगाबद्दल, एखाद्या घटनेबद्दल आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे याचा अंदाज घेणं हे याच्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये भावना असेल, सामर्थ्य असेल, मर्यादा असेल, कृती असेल, समज असेल, हे आपल्या सभोवतालच्या इतरावर काय परिणाम करतात ते अचूक ओळखण्याची क्षमता म्हणजे आत्मजागरूकता आहे. म्हणजे आपली भावना, इतरांची भावना, आपलं सामर्थ्य, दुसऱ्यांचं सामर्थ्य, आपल्या मर्यादा, दुसऱ्यांच्या मर्यादा वगैरे वगैरे. आता ही आत्मजागरूकता कशासाठी आवश्यक आहे तर आपल्या अंतर्ज्ञानासाठी आवश्यक आहे. आपल्याला जर आपल्याबद्दल माहिती असेल, आपल्या सर्व कॅपॅसिटी आपल्याला माहिती असतील, आपले सामर्थ्य माहिती असेल, तर आपण त्याचा वापर कसा करायचा, एखाद्या घटनेमध्ये, एखाद्या प्रसंगामध्ये, एखाद्या कार्यामध्ये आपण कुठंपर्यंत झेप घेऊ शकतो ते या अनुषंगाने कळतं. मनोचिकित्सा मजबूत करण्याचा प्रयत्न करतं. ही आत्मजागरूकता काय करतं, आपली मनोचिकित्सा मजबूत करतं. आत्मजागरूकतामध्ये सर्वात परिपूर्ण मार्गाने स्वतःचे निरीक्षण करणे. विद्यार्थी मित्रांनो, हे जेवढं वाक्य या ठिकाणी दिसतंय किंवा आपण समजतोय तेवढी मात्र प्रत्यक्षात गोष्ट सोपी नाही. स्वतःचं निरीक्षण करणं नाही. बघा, एखादी आपल्या हातून चूक झाली असेल तर पटकन ते आपण चूक मान्य करतो का? नाही. त्या चुकीला अनेक म्हणजे 500 आपण त्याला कारणं देतो. हे असं झालं म्हणून झालं, तसं झालं नसतं तर नाही, तो असता तर आज झालं नसतं, तो आहे म्हणून असं झालं. म्हणजे हे सगळे 500 कारणं आपण देतो, पण आपण चूक मात्र आपली माझ्यासह आपण मान्य करत नाही आणि तीच आपली चूक ठरते. कारण आपली चूक झाली याचं ज्ञान
आपल्याला झालं पाहिजे. त्यालाच अंतर्ज्ञान असं म्हणतात. आणि या अंतर्ज्ञानासाठीच आत्मजागरूकता महत्त्वाची आहे. तुम्ही एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर 50 वेळा नियोजन करा, 50 वेळा विचार करा आणि एकदा विचार केल्यानंतर मात्र मग तो विचार करत असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत आणि मग एकदा निर्णय घेतल्यानंतर मग तुम्ही पूर्ण करा, भले काय वाटेल ते होईल. प्रत्येक गोष्टीला यश येतंच, यायलाच पाहिजे, हरकत नाही. पण एखाद्या गोष्टीला आपण सर्व प्रयत्न करून जरी अपयश आलं तरीसुद्धा ती गोष्ट पूर्ण करण्याची जे समाधान असतं ते खूप महत्त्वाचं असतं. साधं उदाहरण घ्या, मॅरेथॉनची स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर धावण्याची स्पर्धा असते. आता 5 किलोमीटर धावण्याची स्पर्धा, मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेऊन पूर्ण केली तरीसुद्धा एक अचिव्हमेंटच आहे. आणि त्याच्यामध्ये 3रा, 4था, 2रा, पहिला नंबर आला तर ते यशच आहे. मग पहिला नंबर आला नाही किंवा 4था नंबर आला नाही म्हणजे मला अपयश मिळालं नाही. तुम्ही स्पर्धा तरी पूर्ण केली ना, दॅट्स इनफ. मी तटस्थ, लक्ष देणारे निरीक्षण असेल की त्याला अनुभवाची जोड असते. आता एखाद्या गोष्टीमध्ये चूक झालेली आहे, त्याच्यामध्ये माझ्यातून काय चूक झाली हे तुम्ही तटस्थपणे आणि लक्ष देऊन लक्षात घ्यायला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा एक्सपिरियन्स लक्षात घेतले पाहिजे. बघा, एखादा खेळाडू आऊट झाल्यानंतर तो जाताना बॅट फिरवतो. आऊट झालाय आता बॅट तू कशी जरी फिरवली तरी काय पुढे जाऊन तुला परत बोलवणार नाहीत किंवा परत तुला धावा करायच्या नाहीत. पण मी असं मारायला हवं होतं, तो लक्षात घेतो. म्हणजे मी चुकीचं मारलं, चुकीचा फटका मारला, चुकीची बॅट फिरवली, त्यामुळे मी आऊट झालो. त्याच्याऐवजी मी जर असं फिरवलं असतं तर आऊट झालो नसतो, हे त्यानं लक्षात घेतलं. याला आत्मजागरूकता असं म्हणायचं. आपण असं किती वेळा करतो का, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि करत असेल तरची गोष्ट आहे, करत नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. आता मेयर नावाचा एक याच्यातला तज्ज्ञ आहे, मानसशास्त्रज्ञ आहे. तो व्यक्तीचं 3 श्रेणीमध्ये विभाजन करतो. पहिली जी श्रेणी आहे ती काय आहे, ज्यांना स्वतःचे भान आहे. तुम्हाला स्वतःची भान आहे का? भान हा शब्द लक्षात येतोय का? त्यांना भावनांचे ज्ञान. तुमच्या डोळ्यात कधी अश्रू येतात, कधी येत नाहीत. जे येणारे अश्रू असतात ते आनंदाचे आहेत का दुःखाचे आहेत? स्वातंत्र्य, तुम्हाला किती स्वातंत्र्य आहे, तुम्ही किती वापरता? भावनावर नियंत्रण, किती भावनावरती नियंत्रण आहे? अगदी 3-3, 4-4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो. मग इथं भावनावरती नियंत्रण आहे का? नाही. जीवनाची सकारात्मक संकल्पना, जीवन जगण्याची सकारात्मक, एखाद्या छोट्याशा संकटानं आपण फार मोठं अपयश मानतो, नाराज होतो, किंवा काही लोक आत्महत्याचा प्रयत्न करतात आणि करतात देखील. मग ही जीवनाची सकारात्मक संकल्पना आहे का? नाही. तुम्हाला नैसर्गिकरित्या तुमचा जन्म झालेला आहे, तुमचा मृत्यूसुद्धा नैसर्गिकरित्या होणं अपेक्षित आहे. तुम्ही स्वतःला स्वतःहून का संपवून घेताय? तो तुम्हाला अधिकार दिलेला नाही. आपल्या कायद्यानं त्याला गुन्हा मानलेला आहे. आत्महत्या करणं हा गुन्हा आहे. आपले चांगले मानसिक आरोग्य दर्शवते. तुम्हाला जर स्वतःचं चांगलं भान असेल तर तुम्ही भावनात्मक असून सुद्धा भावनेला आहारी जात नाही, हे महत्त्वाचं. ज्यांनी स्वतःला त्याच्या भावनांनी भारावून टाकलं, कमांड घेणाऱ्या त्यांच्या भावनाबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. इथं थोडीशी गपलत होते. ते स्वतःला कुमकुवत करतात. आता हे असं आहे, साळुंखे सर सांगतात म्हटल्यानंतर आता आपण काय? अरे पण तुला स्वतःचं भान आहे का? सर काय सांगतायत? सर सांगतायत म्हणूनच असं नाही. त्याची खातरजमा तुम्हाला करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यातलं चांगलं वाईट तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. आणि यांनी सांगितलं म्हणजे असंच करायचं,
अरे मग तुझ्या क्षमता, तुझ्या भावना, तुझ्या काही याचा विचार नाही का? मग तू का स्वतःला एवढा कमकुवत समजतो? तुझ्याकडं स्ट्रेंथ नाही का? त्याच्या वाईट मनस्थितीतून मुक्त होण्यासाठी मोठ्या गोष्टी बनवत नाहीत. त्यांना वाटते की ते त्यांच्या भावनिक जीवनावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. भावना असायला हवेत का? निश्चितपणे असायला पाहिजे. मनुष्य हा भावनाप्रधान प्राणी आहे. भावना असायलाच हवं. अहो, मनुष्याचं काय घेऊन बसला? किड्या, मकोडे, या प्राणी, या सगळ्यांना सुद्धा भावना असतात. तुम्ही त्यांचं निरीक्षण करा. तुम्ही त्यांच्या भावना दुखावल्या की ते तुम्हाला त्रास देतात. आणि तिसरा प्रकार आहे जे त्यांच्या मनाचे स्वभाव स्वीकारतात. त्यांच्या भावनाबद्दल जाणीव असताना ते त्या स्वीकारतात आणि ज्यांना बदलण्यासाठी काहीही न करता त्यांना जाऊ देतात. ही प्रवृत्ती चांगल्या लोकांमध्ये आढळते, जे निराश लोकांमध्ये नसून आपली मानसिकता बदलण्यास नाखुश असतात. ते निराश लोक नाहीत. ही मानसिकता जी आहे चांगली, ती बदलायला ते तयार होत नाहीत. वाईट मानसिकता ते स्वीकारत नाहीत. त्यांच्या मनाचा जो स्वभाव आहे त्यांना त्याच्या स्वभावाचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे. माझा स्वभाव कसा आहे, मी किती भावनात्मक आहे, मी कठोर आहे की मी किती ताठर आहे, कुणाच्याबद्दल मी कठोर आहे, कुणाच्याबद्दल ताठर आहे, कुणाच्याबद्दल प्रेमळ आहे, याची माहिती करू. विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ अवेअरनेस ही खूप महत्त्वाची पण तेवढीच गुंतागुंतीची बाब आहे. आणि ह्या भावना आपल्याला, या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात. आत्मजागरूकता ही वैयक्तिक मनस्थिती, भावना, अंतर्ज्ञान व इतर गोष्टीवरती प्रभाव ओळखण्याची आणि समजण्याची क्षमता आहे. म्हणजे तुमची मनस्थिती काय आहे, तुमच्या भावना काय आहे, तुमचं अंतर्ज्ञान काय आहे आणि हे एकमेकांशी किती संबंधित आहे, किती निगडीत आहेत, त्याचा एकमेकावरती किती प्रभाव पडतो, आपल्यावरती किती प्रभाव पडतो, दुसऱ्या व्यक्तीवरती प्रभाव किती पडतो, हे प्रभावीपणे ओळखण्याची क्षमता आणि समजण्याची क्षमता म्हणजे आत्मजागृती आहे. ह्या आत्मजागृतीचे फायदे काय होतात? हे एक प्रभावी अभिप्राय कुशलतेने हाताळण्याची वापरण्याची शक्यता वाढवतात. म्हणजे आपल्याला एखाद्याला अभिप्राय म्हणजे रिस्पॉन्स द्यायचा आहे, चांगला वाईट रिस्पॉन्स, म्हणजे फक्त पॉझिटिव्हच नाही, निगेटिव्ह सुद्धा. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट नाही म्हणून सांगायची आहे, पण ती सांगण्याची असणारी पद्धत, त्यांच्या भावना न दुखवता सांगणं. अरे असं असं करे, जमणार नाही आपल्याला, तो व्यक्ती नाराज होणार. आपले सामर्थ्य आणि कोण एकच आहे. जाणून घेतल्यास आपण आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढवू शकतो. हे व्यवसायाच्या दृष्टीने का महत्त्वाचं आहे? तर प्रत्येकाची स्ट्रेंथ काय आहे आणि त्याची जी काही भावना आहे ती काय आहे हे समजून घेणे खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कोण नाही, ते कुमकुवतपणा आहे. सामर्थ्य आणि कुमकुवतपणा जाणून घ्यायचं, म्हणजे स्ट्रेंथ अँड विकनेसेस. ज्या लोकांशी संघर्ष करीत आहात त्यांच्या जागी चांगली कामगिरी करणाऱ्यांना आपण नियुक्त करू शकतो. एखाद्या व्यक्तीशी आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि तुमच्या हातामध्ये असेल तर तो व्यक्ती तुम्ही बदलू शकता. एखादा व्यक्ती तुम्हाला मदत करत नाही, एखादी मैत्रीण तुमच्याबरोबर बोलत नाही, एखादा मित्र तुमच्याशी दुसरेपणाने वागतो, निग्लेक्ट इट. त्यांना सोडून द्या, त्यांना वगळा. त्यांच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू नका, त्यांचं काय ऐकू नका, तुम्ही त्यांना काय सांगायला जाऊ नका, सोडून द्या त्यांना. त्यांच्याशी संघर्ष करण्यात तुम्हाला काय गरज आहे? तुमचा शेजारी तुम्हाला त्रास देतोय, बघू नका ना त्याच्याकडे. तुम्ही त्याच्याकडे बघितलं तो तुमच्याकडे बघणार. तुम्ही त्याला काहीतरी वेडेवाकडं म्हटला की तो म्हणणार. आता आत्मजागरूकता जर सुधारायची असेल तर आपल्याला काय करायला लागतं विद्यार्थी मित्रांनो? जो राग आपला वाईट आहे ना सगळ्यामध्ये, तुमच्या माझ्यामध्ये, त्या राग ही विघटनकारी भावना आहे, त्याच्यावरती आपण काबू ठेवायचा. म्हणजे राग निर्माण होणारी, विघटन करणारी ही जी परिस्थिती आहे ना, ती परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळायची.
अशा वेळी आपली वागणूक आणि विचार या गोष्टीचा मला राग आला, लिहून ठेवा. ही गोष्ट वाईट झाली, लिहून ठेवा, सोडून द्या. सहकार्याकडून अभिप्राप्त करा. मी हे करतोय चांगलं की वाईट, मला बाबा अजून ह्याच्यात काय सुधारणा करता येईल, हे आपण करतोय, मला आणखी त्याला गायडन्स करा, माहिती द्या, आपण आणि चांगलं कसं करू शकतो, अभिप्राय घ्या. मी हे केलं हे चांगलं आहे का बाबा. आपल्या वागण्याबद्दल इतरांकडून मिळालेला प्रतिसाद पहा, कसा आहे प्रतिसाद, तो जाणून घ्या. खूप महत्त्वाचं आहे. आम्ही ह्याला घाबरतो. एखादा वाईट म्हटला तर आपल्याला खूप वाईट होतं, मग अरे तो वाईट का म्हटला आणि मला त्याच्यात काय बदल करायला पाहिजे, हेच त्यातनं आपल्याला फाइंड आउट करायचं. आता दुसरा यातला घटक जो आहे तो आहे आत्मप्रेरणा, सेल्फ मोटिवेशन. आणि ही खूप खूप महत्त्वाची आहे. मग आम्हाला दुसऱ्यांनी जगाने कशाला मोटिवेट करायची गरज आहे, आम्ही स्वतःला मोटिवेट करू शकतो. आपण कार्याचा आनंद घेता, आपले लक्ष साध्य करण्यासाठी कार्य करता आणि त्यासाठी पैसे व पदाद्वारे प्रेरित होत नाही, हे लक्षात घ्या. पैसे दिले म्हणून मोटिवेट झाला नाही, पद आहे म्हणून मोटिवेट झाला नाही, तर मी हे काम मला आनंद मिळतोय म्हणून करतो. मला जे लक्ष ठरवून दिलेलं आहे, टार्गेट ठरवून दिलेलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी हे करतोय. मग माझ्याकडे पद पैसा असू दे नाही नसू दे, यामध्ये आत्मप्रेरणा गुंतलेली असते. आत्मप्रेरणा ही आपल्याला आपली उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिक कार्य पूर्ण करण्यात झाल्याची भावना दर्शवण्यास आणि एकूण जीवनशैली सुधारण्यास प्रवृत्त करते. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एखादं ध्येय आपल्याला पूर्ण करायचं आहे, त्याच्यासाठी जी ऊर्जा आवश्यक असते, ते चिकाटीनं ध्येय करण्याची जी पूर्ण करण्याची प्रवृत्ती असते, आपलं जे कर्तव्य असतं ते कर्तव्यपूर्तीची तीव्र इच्छा असते. अपयश आलेलं आहे त्याच्यामधला एखादा आशावाद आपल्याला असतो. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आत्मप्रेरणा हे एक अंतर्गत इंजिन आहे जे पैसे आणि पदाच्या पलीकडे असतं. पैसा आहे म्हणून तुम्हाला जगानं महत्त्व द्यावं किंवा पैसा आहे म्हणून तुम्ही मोटिवेट व्हावं नाही. आत्मप्रेरणेमध्ये ते महत्त्वाचं. एखाद्या पदावर आहे म्हणून मोटिवेशन नाही. हे पद आणि पैशाच्या पलीकडं जे तुम्हाला प्रेरित करतं ना, त्याला आत्मप्रेरणा म्हणतात. जीवनात काय महत्त्वाचं आहे याची एक दूरदृष्टी म्हणजे आत्मप्रेरणा आहे. सगळ्यात जबरदस्त वाक्य आहे. जीवनात काय महत्त्वाचे आहे याची एक दूरदृष्टी व्हिजन. मी तुम्हाला काय म्हटलं, फर्स्ट इयरला तुम्ही फर्स्ट इयरला 19 साली होता किंवा 18 साली होता, मग 2025ला तुम्ही कुठे असाल, 2020ला कुठे असाल, 2030ला तुम्ही काय करत असाल आणि काय करायचं आहे मला, हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. एखादं कार्य पूर्ण केल्याचा आनंद, शिकण्याची उत्सुकता, एखाद्या कार्यात समर्पित होण्याची तुमची प्रबळ इच्छा, ऊर्जा, हे सगळं याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. संस्थात्मक बांधिलकी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. आता आत्मप्रेरणा काय फायदा देते तुम्हाला, तुमचा आत्मविश्वास वाढवते, सेल्फ कॉन्फिडन्स. मी हे करू शकतो, मी इथंपर्यंत करू शकतो, मी इतकंच करू शकतो, हे करू शकतो, याच्याबद्दलचा आत्मविश्वास. आपल्या अडचणींना सामना करावा लागला तरीही आपणास प्रवृत्त करते, आपले लक्ष साध्य करण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करते. आत्मप्रेरणा काय करते, आपल्या अडचणी आहेत पण त्याच्यावर सुद्धा मात करून पुढे जाण्यासाठी तुमची आत्मप्रेरणा तुम्हाला मदत करते, सहाय्य करते. आपल्या जीवनातील इतर अनेक पैलूवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते, कार्य लांबणीवर टाकण्याची शक्यता कमी करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो तुमचा ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये तुम्हाला एकवटून ठेवते. आणि ही आपली प्रेरणा जर वाढवायची असेल तर त्यासाठी काय करायचं, आपण आपले काम करीत आहोत हे लक्षात घ्या. जगाचं कुणाचं नाही, आपण आपलं काम करतो. आपल्याकडे नवीन उद्दिष्टे नसल्यास ती निश्चित करा. मला उद्या हे करायचं आहे, मला पुढच्या वर्षी हे करायचं आहे, मला 5 वर्षात हे करायचं आहे वगैरे. आशावादी राहा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा.
आपल्या सहकाऱ्यांच्या प्रेरणा वाढ करा. आपले सहकारी जे आहेत ना, त्या व्यक्तींच्या प्रेरणा तुम्ही वाढवा. विद्यार्थी मित्रांनो, भावनात्मक बुद्धिमत्तेचे 2 घटक आपण अतिशय महत्त्वाचे 2 घटक लक्षात घेतले. त्याच्यामधला एक आत्मजागरूकता, सेल्फ अवेअरनेस, आणि दुसरा आहे आत्मप्रेरणा, सेल्फ मोटिवेशन. आणि ह्या 2 गोष्टी तुमच्या भावनात्मक बुद्धिमत्तेमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आता याच्यानंतरच्या जे 3 आहेत ते आपण उद्याच्या तासाला लक्षात घेऊया. आजच्या तासाला आपण हे दीपावलीनंतर जी सुरुवात केली त्यानंतर तुम्ही हे माझं लेक्चर शांतपणे लक्षात घेतलं. मागचाही तुम्ही भाग थोडासा पुन्हा एकदा ओव्हरलूक करून घ्या. मी आज त्याच्यासाठी वेळ दिलेला नाही. तर पुन्हा एकदा मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो.